कलमना परिसर में हनुमान मंदिर के पास एक शख्स संदिग्ध हालत में धारदार हथियार और साइकिल की चेनपेट के बने हुए हथियार लेकर घूमता पाया गया। पुलिस को आशंका थी कि वो किसी वारदात को अंजाम देने के फिराक में है। पुलिस निरीक्षक काड़ी साहब को गुप्त सूचना मिली थी कि एक व्यक्ति गलत इरादों के साथ इलाके में घूम रहा है। मौके की नजाकत को समझते हुए पुलिस अधिकारी ने तुरंत पेट्रोलिंग कर रही टीम को जानकारी दी। पुलिस दस्ते ने तत्परता दिखाते हुए मौके पर पहुंचकर आरोपी को दबोच लिया। तलाशी के दौरान उसके पास एक धारदार हथियार और साइकिल की चेन प्लेट से बना हुआ हथियार भी बरामद किया गया। आरोपी के खिलाफ सदर थाने में पहले से ही कई मामले दर्ज है। इस बार उस पर भारतीय दंड संहिता की धारा 591, 135 और 425 के तहत मामला दर्ज किया गया है। फिलहाल आरोपी से पूछताछ की जा रही है कि वो किस मकसद से हथियार लेकर घूम रहा था और उसका अगला कदम क्या होने वाला था। कलमना की जनता ने पुलिस की मुस्तैदी की सराहना की है। दिनांक 31/7/25 रोजी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांना रात्रीला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कळमना गेटच्या बाहेर येणाटी कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराच्या जवळ अंधारामध्ये 5 ते 6 इसम हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन काहीतरी दखलपात्र अपराध करण्याच्या इराद्याने लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंगला असलेले डीबी पथक श्री एपीआय मुसळे साहेब व त्यांचे पथक यांना माहिती दिली। वरून सदर पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पडताळणी करून सापळा रचून वेळीच पंथसमक्ष त्यांना ताब्यात घेतले। तेव्हा त्यांच्याकडून धारदार शस्त्र, त्यामध्ये धारदार चाकू, टॉमी आणि सायकलचा जो गेअर असतो त्या सुदर्शन चक्र टाइप असा तो एक तयार केलेला, वेल्ड करून तयार केलेला एक तो मिळून आलेला आहे आणि त्यांनी कबुली दिली आहे की आम्ही दरोड टाकण्याची तयारीत होतो अशी त्यांनी माहिती दिली। वरून त्यांना पोलीस स्टेशनला आणले। सदरचे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्यावर अपराध क्रमांक 591/25 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। कलम 310, 4, 5 आणि बीएनएस प्रमाणे, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर प्रत्येकावर जवळपास 10 गुन्हे त्यांच्यावर ऑलरेडी पहिले दाखल आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे। कारा न्यूज के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट।